नमस्कार श्रोते हो, राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज संध्याकाळी ना बरोबर 5 किंवा 6 वाजता जेव्हा आपण आपला लॅपटॉप बंद करून घरी निघतो किंवा आपली शिफ्ट संपून ऑफिसमधनं बाहेर पडतो, तेव्हा आपण कधी हा विचार करतो का की हे नक्की कशामुळे शक्य झालं? बरोबर आहे. कारण आजकाल वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द आपण खूप जास्त वापरतो. पण ही काही कुठल्या आधुनिक HR पॉलिसीची देणगी नाहीये. हो ना, म्हणजे या वर्क लाईफ बॅलन्सची सुरुवात एका अतिशय ऐतिहासिक आणि बऱ्याच अंशी विस्मरणात गेलेल्या निर्णयातून झाली होती. आजच्या या सखोल विश्लेषणाची सुरुवात करताना आपण हाच मुद्दा अतिशय सविस्तर आणि व्यवस्थित समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि आपण जेव्हा उपलब्ध असलेल्या माहितीच्या स्रोतांचा अभ्यास करतो ना, तेव्हा एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. हो, आणि आजचा आपला हा जो विषय आहे तो 1 मे या तारखेभोवती फिरतो. आता कॅलेंडरवरची ही तारीख 2 अतिशय मोठ्या घटनांसाठी ओळखली जाते. एक म्हणजे जागतिक कामगार दिन आणि दुसरा आपला महाराष्ट्र दिन. बरोबर. आणि आपण जेव्हा या तारखेकडे पाहतो ना, तेव्हा वरवर फक्त एक उत्सव किंवा सुट्टीचा दिवस दिसतो. पण या उत्सवाचा पाया अत्यंत खोलवर रुजलेला आहे. ज्या गोष्टी आपण आज खूप सहजपणे काय म्हणतो आपण त्याला एक डिफॉल्ट म्हणून स्वीकारतो, त्यामागे एक प्रचंड मोठी वैचारिक आणि कायदेशीर लढाई आहे. हो, म्हणजे मला वाटतं की जर आपल्याला आजचं हे आधुनिक कॉर्पोरेट जग किंवा औद्योगिक जग समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं भूतकाळात जावंच लागेल. नक्कीच जावं लागेल. कारण आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र कसा घडला, त्याची ब्लूप्रिंट कशी तयार झाली हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग आपण थेट विषयालाच हात घालूया. आपण सध्या 8 तास काम करतो आणि घरी येतो. पण आपल्या स्रोतांनुसार 1942च्या आधी भारतातल्या कामगारांची स्थिती अतिशय भीषण होती. हो, खूपच भीषण. त्यांना दिवसाला 12-12 तास आणि काही ठिकाणी तर त्याहूनही अधिक काळ राबावं लागत होतं. म्हणजे 12 तास नुसतं काम करण्याचा विचार जरी केला तरी आज आपल्याला नुसता विचार करून थकवा जाणवतो. त्या काळात हे सगळं कसं चालत होतं? हे केवळ शारीरिक थकव्याचं गणित नव्हतं बरं का. 12 तास काम करणं म्हणजे एखाद्या जिवंत माणसाला निर्जीव यंत्रासारखं राबून घेण्यासारखं होतं. खरंय. यात त्या व्यक्तीच्या आयुष्यात झोप, अन्न आणि पुन्हा काम या एका दुष्टचक्रापलीकडे काहीच उरत नव्हतं. पण 1942 ते 46 या काळात भारताच्या कामगार क्षेत्रात एक असा क्रांतिकारक बदल झाला ज्याने पुढच्या अनेक पिढ्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. आणि याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तत्कालीन ब्रिटिश व्हायसरॉयच्या काउन्सिलमध्ये लेबर मेंबर होते, बरोबर? हो, म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर ते कामगार मंत्री होते. आणि त्यांनी जे निर्णय घेतले ते आजच्या पिढीसाठी खरोखरच थक्क करणारे आहेत. 27 नोव्हेंबर 1942 रोजी नवी दिल्ली येथे त्यांनी त्रिपक्षीय कामगार परिषद बोलावली होती. अच्छा, पण थांबा, मला इथे एक गोष्ट खटकते आणि ती आधी समजून घ्यायची आहे. आपण 1942 या सालाविषयी बोलत आहोत. हा काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. अगदी बरोबर. त्यावेळी ब्रिटिशांना त्यांच्या सैन्यासाठी आणि युद्धसामग्रीसाठी जास्तीत जास्त उत्पादनाची गरज होती. कारखाने रात्रंदिवस चालू असणं त्यांच्याच फायद्याचं होतं ना. मग अशा वेळी बाबासाहेबांनी या ब्रिटिश सरकारला कामाचे तास 12 वरून थेट 8 तास करायला कसं तयार केलं? हा अतिशय उत्तम आणि कळीचा प्रश्न आहे. कारण हा तर वरवर पाहता ब्रिटिशांच्या स्वतःच्याच फायद्याच्या आणि उत्पादनाच्या विरुद्ध जाणारा निर्णय होता. आणि इथेच बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि त्यांचं अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान दिसून येतं. त्यांनी ब्रिटिशांसमोर केवळ मानवतेचा युक्तिवाद केला नाही, त्यांनी अतिशय भक्कम असा आर्थिक आणि औद्योगिक युक्तिवाद मांडला. अरे वा, म्हणजे त्यांनी नेमकं काय सांगितलं? त्यांनी पटवून दिलं की जेव्हा तुम्ही एका मजुराकडून सलग 12 तास काम करून घेता तेव्हा शेवटच्या 4 तासांमध्ये त्याची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी झालेली असते. थकव्यामुळे अपघात वाढतात, मशिनरी खराब होते आणि उत्पादनाचा दर्जा घसरतो. म्हणजे जेवढे जास्त तास तेवढं जास्त नुकसान. बरोबर. या उलट जर कामाचे तास 8 केले तर कामगार अधिक जोमाने आणि लक्ष केंद्रित करून काम करू शकतो. यामुळे अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि अंतिमतः कारखान्यांचं एकूण उत्पादन आणि नफा वाढेलच, शिवाय तो शाश्वत असेल. क्या बात है. म्हणजे त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्याच अर्थशास्त्राच्या भाषेत उत्तर दिलं. हा निर्णय केवळ घड्याळाच्या काट्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे खूप मोठी आणि भक्कम वैचारिक भूमिका होती. म्हणून जगण्याची प्रतिष्ठा देणारी ती एक अत्यंत महत्त्वाची कृती होती. अगदी खरंय. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कामाचे तास कमी होतात तेव्हा त्याला स्वतःच्या आरोग्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या बौद्धिक विकासासाठी वेळ मिळतो.
8 तासांची शिफ्ट लागू करून त्यांनी खऱ्या अर्थाने कामगाराच्या जगण्याच्या हक्काचं रक्षण केलं. आणि तुम्ही मगाशी ज्या परिषदेचा उल्लेख केला, त्रिपक्षीय परिषद, हो, त्रिपक्षीय किंवा ट्रायपार्टाईट असं म्हटलं जातं, कारण यात पहिल्यांदाच सरकार, कारखानदार आणि कामगार या तिघांनाही समान पातळीवर एकाच टेबलवर बसवण्यात आलं होतं. अरे वा, म्हणजे त्याआधी कामगारांना निर्णय प्रक्रियेत कोणताही आवाज नव्हताच? अजिबात नव्हता. हे पहिल्यांदाच घडत होतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. आपण आज आपल्या ऑफिसमध्ये आमच्यावर कामाचा ताण येतोय म्हणून HR कडे जाऊन तक्रार करतो, पण आपला खरा HR 80 वर्षापूर्वीच दिल्लीत बसून आपल्यासाठी हा हक्क मिळवून देत होता. अगदी योग्य उदाहरण दिलं तुम्ही. पण मला वाटतं हा प्रवास फक्त कामाचे तास कमी करण्यावरच थांबला नाही, बरोबर? कारण आज आपण जे पाहतो त्यात कामगारांच्या वैयक्तिक आणि आर्थिक सुरक्षेचे बरेच कायदे आहेत. कामाचे तास कमी करणं हा फक्त एक भाग झाला. हो, म्हणजे कामाचे तास हा फक्त पहिला टप्पा होता. यानंतर या सुधारणांचं संक्रमण होतं ते कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेकडे. आजच्या काळात आपण जे ESI म्हणजे कर्मचारी राज्य विमा पाहतो, किंवा दर महिन्याला पगारातून जो प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PF कापला जातो आणि जमा होतो, या संकल्पना काही अचानक हवेतून आलेल्या नाहीत. म्हणजे याचीही सुरुवात तिथेच झाली होती. हो, याची मूळ ब्ल्यूप्रिंट बाबासाहेबांनीच मांडली होती. कामगाराला केवळ आजचा पगार मिळून चालणार नाही, तर त्याच्या भविष्याची आणि म्हातारपणाची तरतूद असली पाहिजे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. दूरदृष्टी होती ती. आणि एवढंच नाही, तर कोळसा खाणींसारख्या अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्यांसाठी कोळसा खाण सुरक्षा कायदा सुद्धा त्यांनीच आणला. आणि या सगळ्यात मला एक गोष्ट खूप जास्त रंजक वाटते. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो असं मला वाटतं. काय बरं? आपल्या स्रोतांमध्ये 1940च्या दशकातल्या मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट म्हणजेच प्रसूती लाभ कायद्याचा उल्लेख आहे. आपण जर त्या काळाचा विचार केला तर तो काळ असा होता जेव्हा समाजव्यवस्थेत स्त्रियांचे अधिकार अत्यंत मर्यादित होते. हो, खूपच मर्यादित होते. चूल आणि मूल या पलीकडे स्त्रियांच्या अस्तित्वाचा फारसा विचार होत नसे. अगदी तेच. अशा त्या बुरसटलेल्या काळात एका पुरुषाने हे ओळखलं की मूल जन्माला घालताना स्त्रीला विश्रांतीची नितांत गरज असते. आणि नुसती विश्रांती नाही, तर त्या काळात तिचा रोजगार बुडता कामा नये, तिला मानधन मिळणं हा तिचा हक्क आहे. बरोबर. ही काही कोणी कंपनीने केलेली मेहरबानी नाहीये, तर तो तिचा कायदेशीर अधिकार आहे. हे त्या काळात ओळखणं खरंच थक्क करणार आहे. होय. आणि जर आपण याचा मोठ्या चित्राशी किंवा व्यापक संदर्भाशी संबंध जोडला ना, तर यामागे एक अत्यंत प्रगल्भ असा आर्थिक आणि सामाजिक विचार होता. तो कसा काय? प्रसूती लाभ कायदा आणण्यापूर्वी स्त्रियांना अनेकदा प्रसूतीच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करावं लागायचं, कारण काम बुडालं तर पगार मिळायचा नाही. यामुळे माता आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला प्रचंड धोका निर्माण होत असे. अरे रे, हे खूपच भयानक आहे. हो. मग बाबासाहेबांनी हा युक्तिवाद मांडला की नवीन पिढीला जन्म देणं हे केवळ त्या स्त्रीचं वैयक्तिक काम नाही, तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजाची जबाबदारी आहे. जर समाज म्हणून आपल्याला एक निरोगी पुढची पिढी हवी असेल, तर त्या मातेला आर्थिक सुरक्षा आणि विश्रांती देणं हे राज्याचं आणि उद्योग जगताचं कर्तव्य आहे. यामुळे प्रशिक्षित आणि अनुभवी महिला कामगार प्रसूतीनंतर पुन्हा कामावर परतू शकल्या, ज्याचा फायदा अंतिमतः अर्थव्यवस्थेला झाला. आज आपण नवीन मोबाईल घेतल्यावर त्यात जशा काही डिफॉल्ट सेटिंग्ज आधीच असतात, तसंच आपण आज नोकरीला लागल्यावर PF, ESI किंवा प्रसूती रजेला अगदी डिफॉल्ट गृहीत धरतो. हो, आपण त्याचा फारसा विचारच करत नाही. हो ना. पण हे सगळं कोडिंग कोणीतरी 80 वर्षांपूर्वीच इतक्या अचूकपणे करून ठेवलंय याची आपल्याला अनेकदा जाणीवच नसते. आणि हे सगळं कोडिंग खऱ्या अर्थाने यशस्वी झालं कारण बाबासाहेबांनी ट्रेड युनियन्सना म्हणजेच कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अच्छा, म्हणजे कामगारांना आपले प्रश्न कायदेशीर मार्गाने मांडण्यासाठी एक अधिकृत व्यासपीठ मिळालं तर? हो, अगदी. आजच्या वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्या IT प्रोफेशनल पासून ते अगदी तळपत्या उन्हात काम करणाऱ्या फॅक्टरी कामगारापर्यंत प्रत्येकाच्या खिशात जो पगार आहे आणि हातात जे अधिकार आहेत त्याचे आद्य निर्माते बाबासाहेबच आहेत. हे खरंच डोळे उघडणार आहे. आपण कामगारांना कारखान्यात हत्त दिले, त्यांचं कामाचं ठिकाण सुरक्षित केलं, पण तो कामगार काही फक्त कारखान्यात राहत नाही. बरोबर, तो समाजात राहतो. तो एका समाजात, एका विशिष्ट राज्यात राहतो. जर तो ज्या राज्यात राहतो त्या राज्यालाच स्वतःची ओळख नसेल, तिथला कारभार जर त्याच्या भाषेत चालत नसेल, तर तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र कसा? अगदी मुद्द्याचं बोललात तुम्ही. आणि म्हणूनच इथून पुढचा प्रवास हा कामगारांच्या वैयक्तिक हक्कांमधून बाहेर पडून ते ज्या भौगोलिक आणि सांस्कृतिक राज्यामध्ये राहतात त्या महाराष्ट्राच्या निर्मितीकडे वळतो.
1 मे हा जसा कामगार दिन आहे तसाच तो महाराष्ट्र दिनही आहे हे आपण विसरता कामा नये. होय, 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या निर्मितीच्या प्रक्रियेत बाबासाहेबांची भूमिका काय होती हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. हो, आणि ती भूमिका नेमकी काय होती ते आपल्या स्रोतांमध्ये कसं मांडलंय? ही महाराष्ट्राच्या इतिहासातली एक अतिशय महत्त्वाची आणि दुर्दैवाने बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेली बाजू आहे. बाबासाहेबांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स म्हणजेच भाषेनुसार राज्यांवरील विचार हे एक अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं होतं. हां, त्या पुस्तकात त्यांनी काय मांडलं होतं? या पुस्तकात त्यांनी केवळ राज्यांच्या सीमा कुठून आखायच्या यावर भाष्य केलं नव्हतं, तर एक लोकशाही राज्य खऱ्या अर्थाने कसं चालावं याचं विज्ञान मांडलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की जर प्रशासनाची भाषा आणि सामान्य माणसाची भाषा एकच नसेल तर ती खऱ्या अर्थाने लोकशाही होऊच शकत नाही. हो, बरोबर आहे. म्हणजे सामान्य माणसाला सरकार काय करतंय हे त्याच्याच भाषेत समजलं पाहिजे ना? अगदी बरोबर. आणि या संपूर्ण भाषिक राज्याच्या निर्मिती प्रक्रियेत सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा होता तो म्हणजे मुंबईचा. हो, आणि आपल्या आजच्या स्रोतांमध्ये याबद्दल अतिशय स्पष्टपणे नमूद केलं आहे की त्यावेळी काही लोकांची अशी प्रबळ मागणी होती की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा ठेवावं. हो, तिला एक केंद्रशासित प्रदेश बनवावं किंवा वेगळा दर्जा द्यावा अशी मागणी होती. पण बाबासाहेबांनी या कल्पनेला कडाडून विरोध केला. म्हणजे मला असं वाटतं की मुंबईला महाराष्ट्रातून वेगळं काढणं हे एखाद्या चालत्या ट्रेनमधून तिचं इंजिनच काढून घेण्यासारखं होतं. अगदी तसंच. हे रूपक खूप समर्पक आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की बाबासाहेबांनी मुंबईसाठी एवढा आग्रह का धरला? यामागे केवळ भावनिक किंवा सांस्कृतिक कारण नव्हतं बरं का? मग दुसरं काय कारण होतं? त्यांनी भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या हे अतिशय पुराव्यांसकट ठणकावून सांगितलं की मुंबई ही सलग भौगोलिक रचनेनुसार महाराष्ट्राचीच आहे. त्याहूनही महत्त्वाचा होता तो आर्थिक मुद्दा. अच्छा, आर्थिक मुद्दा म्हणजे नेमकं काय? त्यांचं हे स्पष्ट मत होतं की जोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राजधानी होत नाही तोपर्यंत उर्वरित महाराष्ट्राचा विकास पूर्णपणे अशक्य आहे. म्हणजे ते फक्त जमिनीच्या तुकड्यासाठी लढत नव्हते, तर त्यांना त्यामागचं अर्थशास्त्र स्पष्ट दिसत होतं. होय, मुंबई हे त्या काळी एक प्रचंड मोठं औद्योगिक आणि व्यापारी केंद्र होतं. राज्याला चालवण्यासाठी ग्रामीण भागात रस्ते, शाळा, दवाखाने बांधण्यासाठी जो महसूल किंवा टॅक्स लागणार होता तो मुंबईतूनच येणार होता. बरोबर आहे. मुंबई हे त्या अर्थव्यवस्थेचं इंजिनच होतं. मुंबईला वगळून जर महाराष्ट्र उभा राहिला तर तो आर्थिकदृष्ट्या कायमस्वरूपी एक कुपोषित आणि गरिबीत खितपट पडलेला प्रदेश राहील हे त्यांनी अचूक ओळखलं होतं. बापडे, म्हणजे किती दूरचा विचार होता हा. हो, आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा जरी त्यांच्या निधनानंतर झाली असली तरी त्या राज्याचा वैचारिक आणि घटनात्मक पाया त्यांनीच आपल्या अभ्यासू आणि स्पष्ट विचारांनी रचला होता. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येतं की एका बाजूला कामगारांच्या घामाला योग्य किंमत मिळवून देणं आणि दुसऱ्या बाजूला त्या कामगारांच्या राज्याला त्याची भक्कम ओळख आणि आर्थिक इंजिन मिळवून देणं, हे दोन्ही लढे समांतर पातळीवर लढले जात होते. अगदी तसंच. भूतकाळातील हे कायदे आणि राज्याची निर्मिती आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतली, पण आता आपण या ऐतिहासिक संदर्भातून थोडं वर्तमानात येऊया. हो, आजच्या काळाशी जोडणं गरजेचं आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? म्हणजे आजच्या आधुनिक पिढीसाठी आणि सध्याच्या अत्यंत वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी या ऐतिहासिक कायद्यांचा काय अर्थ आहे? आजची तरुण पिढी कोडिंग शिकतेय, प्रगत मॅनेजमेंट स्किल्स शिकतेय, पण आपल्या लेबर राईट्सबद्दल, आपल्या मूलभूत हक्कांबद्दल ती बऱ्याच अंशी अनभिज्ञ असते. ही आजच्या काळातील सर्वात मोठी चिंतेची बाब आहे बघायला गेलं तर. बाबासाहेबांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कायमस्वरूपी लागू पडणारा विचार आहे की हक्क कुणीही आपवून देत नाही, ते संघर्ष करून मिळवावे लागतात. हे खूपच महत्त्वाचं वाक्य आहे. आज आपण एका पूर्णपणे नव्या अर्थव्यवस्थेचा भाग झालो आहोत ज्याला आपण गिग इकॉनॉमी म्हणतो. या डिलिव्हरी ॲप्सवर काम करणारे तरुण आहेत, फ्रीलान्सर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे प्रोफेशनल्स आहेत. हो, आणि वरवर पाहता यात खूप स्वातंत्र्य वाटतं. तुमचे स्वतःचे बॉस बना, तुम्हाला हवे तेव्हा काम करा, अशा आकर्षक जाहिराती आपण पाहतो. आपण रोज आपल्या मोबाईलवर ॲप उघडून जेवणाची किंवा सामानाची डिलिव्हरी ट्रॅक करतो. हो, आपण नेहमीच बघतो की ऑर्डर कुठवर आली आहे, अरे माझा पिझ्झा अजून किती दूर आहे, किंवा कॅब कुठे पोचली हे आपण एका क्लिकवर पाहतो. पण तो पिझ्झा वेळेत पोचवण्यासाठी जो तरुण भर पावसात किंवा कडक उन्हात गाडी पळवतोय, त्याच्या हक्कांचं ट्रॅकिंग कोण करत आहे? हाच तर खरा प्रश्न आहे. त्याला ESI आहे का? त्याचा PF कापला जातोय का? रस्त्यावर अपघात झाला तर त्याच्या सुरक्षिततेची हमी कोण घेतंय? कोणीच नाही घेत.
कारण आजच्या या गिग इकॉनॉमीमध्ये कंपन्या अत्यंत हुशारीने या तरुणांना कामगार किंवा एम्प्लॉई न मानता पार्टनर किंवा स्वतंत्र कंत्राटदार असं गोंडस नाव देतात. अरे बापरे, म्हणजे हे शब्दांचा खेळ करून कायद्यातून पळवाट काढतायत तर. हो ना. यामुळे ते 1942 पासून अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यांच्या चौकटीतून अलगद बाहेर पडतात. इथेच नव्याने आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने कामगारांचं शोषण होत आहे. मग यावर उपाय काय? आपण पुन्हा 1942च्या त्या त्रिपक्षीय परिषदेकडे जाऊन काही शिकू शकतो का? नक्कीच शिकू शकतो. इथेच पुन्हा एकदा आपल्याला बाबासाहेबांच्या एक अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेची गरज भासते आणि ती म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग किंवा सामूहिक वाटाघाटी. ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या काळात. अच्छा, म्हणजे आपण गिग इकॉनॉमीमध्ये हे कसं वापरू शकतो? बघा, जर एका डिलिव्हरी बॉयला वाटलं की त्याला मिळणारे पैसे खूप कमी आहेत आणि त्याने रागाच्या भरात ते ॲप अनइन्स्टॉल केलं, तर त्या ॲपच्या अल्गोरिदमला किंवा कंपनीला काहीही फरक पडत नाही. बरोबर, त्याच्या जागी दुसरा तरुण लगेच येतो. हो, एका व्यक्तीची ताकद शून्यासारखी असते अशा मोठ्या सिस्टम समोर. हो, म्हणजे सिस्टम खूप मोठी असते आणि एकटा माणूस त्यात काहीच करू शकत नाही. पण जर त्याच शहरातील 10,000 डिलिव्हरी बॉयजनी एकत्र येऊन ठरवलं की जोपर्यंत आमचे हक्क मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही ॲप सुरूच करणार नाहीत, तर काय होईल? एका क्षणात ती संपूर्ण सिस्टम ठप्प होईल. अगदी बरोबर. कंपनीला त्यांच्याशी वाटाघाटी कराव्याच लागतील. ही जी सामूहिक ताकद आहे, शोषणाविरुद्ध संघटित होऊन उभी राहण्याची ताकद, त्यालाच कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणतात. आणि बाबासाहेबांनी ट्रेड युनियन्सना मान्यता देऊन हीच ताकद कामगारांना दिली होती. होय, आजच्या या विखुरलेल्या गिग इकॉनॉमीमध्ये कामगारांना एकत्र येऊन या अधिकाराचा नव्याने वापर करण्याची नितांत गरज आहे. आणि मला वाटतं जेव्हा आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकत्र साजरा करतो तेव्हा आपण केवळ आपल्या प्रादेशिक किंवा भाषिक अभिमानात अडकून न पडता या सामाजिक जाणीवांचाही विचार केला पाहिजे. 1 मेची सुट्टी फक्त फिरायला जाण्यासाठी नसून व्यवस्थेतील संघर्षाची जाणीव ठेवण्यासाठी आहे. अगदी 100% सहमत आहे मी. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र हा केवळ भाषिक अस्मितेवर चालणारा नव्हता, तर तो प्रगत, समतावादी आणि सर्वंकष विकास करणारा महाराष्ट्र होता. जागतिक जबाबदारीचं भान ठेवून तळागाळातील प्रत्येक कामगाराला समान संधी आणि सुरक्षितता देणारा महाराष्ट्र घडवणं हेच आपलं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. खरंच हा सगळा प्रवास किती विलक्षण आणि विचार करायला लावणारा आहे. 1942 सालच्या त्या ऐतिहासिक त्रिपक्षीय परिषदेपासून ते आजच्या या ॲप आधारित गिग इकॉनॉमीपर्यंतचा हा टप्पा आपण आज अतिशय सखोलपणे उलगडला. हो, आणि खूप महत्त्वाचे दुवे आपण आज जोडले. आपण या चर्चेचा समारोप करताना मला आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये दिलेल्या एका अतिशय सुंदर आणि विचारप्रवर्तक रूपकाची आठवण येते. 1 मेचा सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो एकाच वेळी 2 ठिकाणी अत्यंत प्रखरतेने चमकत असतो. अच्छा, ते रूपक. एकीकडे तो महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या उंच कड्यांवर चमकतो आणि त्याचवेळी तो जगभरातल्या कारखान्यांमध्ये रस्त्यांवर काम करणाऱ्या कामगारांच्या घामाच्या थेंबांवरही चमकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या दोन्ही विचारांचा म्हणजे प्रादेशिक अस्मिता आणि श्रमिकांची प्रतिष्ठा यांचा एक अभूतपूर्व संगम होते. अगदी यथार्थ वर्णन आहे हे. त्यांनी केवळ हाताला काम देण्यावर भर दिला नाही, तर त्या कामाला आणि काम करणाऱ्या माणसाला एक कायदेशीर प्रतिष्ठा दिली आणि त्याचसोबत इथल्या माणसाला, त्याच्या भाषेला एक मजबूत भौगोलिक आणि आर्थिक ओळख दिली. हो ना? जोपर्यंत श्रमिक सुखी आणि सुरक्षित नाही तोपर्यंत कोणतंही राष्ट्र किंवा राज्य खऱ्या अर्थानं प्रगत होऊ शकत नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. अगदी बरोबर. आपण जे काम करतो त्यातील सचोटी जपणे आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक श्रमिकाचा सन्मान राखणे, मग तो फॅक्टरी कामगार असो वा तुमच्या दारात पार्सल घेऊन येणारा डिलिव्हरी बॉय, हाच खरा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्याचा मार्ग आहे. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी ना, आजच्या या माहितीच्या आधारावर माझ्या मनात एक असा प्रश्न उभा राहिलाय जो मला स्वस्थ बसू देत नाहीये आणि मला वाटतं आपण सर्वांनीच यावर विचार करायला हवा. असा कोणता प्रश्न आहे? आज आपण 1942 मधल्या माणसाला यंत्राच्या दास्यातून सोडवणाऱ्या 8 तासांच्या क्रांतिकारी कायद्याबद्दल बोललो. आपण आजच्या डिलिव्हरी बॉईज आणि फ्रीलॅन्सर्सच्या हक्कांमधील आव्हानांबद्दलही बोललो. पण आपण जेव्हा भविष्याकडे पाहतो तेव्हा एक पूर्णपणे वेगळंच आणि थोडं धडकी भरवणारं चित्र दिसतंय. तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलत आहात ना? हो, अगदी तेच. भविष्यात जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI हाच जगातील सर्वात मोठा कामगार बनेल आणि तो केवळ शारीरिकच नाही तर माणसाच्या बौद्धिक श्रमांचीही जागा घेऊ लागेल, तेव्हा काय होईल? हा खूप मोठा प्रश्न आहे.
या नव्या पूर्णपणे AI चालित अर्थव्यवस्थेत माणसाचे लेबल राईट्स काय असतील? 1942 मध्ये जशी माणसाला शारीरिक थकव्यातून आणि यंत्राच्या शोषणातून सोडवण्यासाठी एका मोठ्या कायद्याची गरज भासली होती, तशीच काही वर्षांत माणसाला या AIच्या अदृश्य स्पर्धेत आपलं अस्तित्व, आपला रोजगार आणि आपले मानवी हक्क टिकवून ठेवण्यासाठी एखाद्या नव्या स्वरूपाच्या कलेक्टिव्ह बार्गेनिंगची गरज भासेल का? अल्गोरिथम विरुद्ध माणसाला पुन्हा एकदा संघटित व्हावं लागेल का? बापरे, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असा विचार आहे. काळ बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, पण मानवी प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा लढा कदाचित एका नव्या अधिक गुंतागुंतीच्या स्वरूपात कायम राहील. नक्कीच. आणि आपण सगळ्यांनी यावर नक्की विचार केला पाहिजे. आपण सुरुवातीला म्हणालो होतो तसं कॅलेंडरवरची एखादी तारीख हा फक्त कागदावरचा आकडा नसतो. तो एक जिवंत इतिहास असतो. आपल्या वर्तमानाचा आरसा असतो आणि भविष्याची चाहुलही असतो. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण हेच शिकलो आहोत. सतत नवनवीन गोष्टी वाचत राहा, आसपासच्या जगावर विचार करत राहा आणि या नव्या प्रश्नांची उत्तरे शोधत राहा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल चर्चेसोबत. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि विचार करत राहा. असेच क्रांतिकारी विचार प्रबोधन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान.